थोडक्यात एक ब्रीफ देतो. कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये 28 जुलै रोजी एक अनोळखी इसमाचा मृतदेह आम्हाला मानमोली गाव या हद्दीमध्ये मिळाला होता. अतिशय दुर्गम भागामध्ये, म्हणजे आपण अहिल्यानगरला जाणारा जो रस्ता आहे तिथून आतमध्ये मानमोली गावाकडे जाणारा रस्ता आहे, साधारण 1-1.5 किलोमीटर आतमध्ये जे घाटसारखा परिसर होता त्या परिसरामध्ये कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह मिळून आला. सर्वात मोठा पहिल्यांदा चॅलेंज हा होता की तो अनोळखी इसम होता. त्याच्याबद्दल काही एवढं मात्र कपड्यांवरून असं दिसत होतं की तो शर्ट पॅन्ट, त्याच्या अंगावर एक सॅक होती समोर, त्याच्यावरून तो कुठेतरी नोकरी करणारा असावा असा अंदाज होता. अधिक तपास केले असता त्या मैताची ओळख पटली आम्हाला आणि तो किशोरचंद्र कार्तिक साहू वय 42 देवगाव तालुका मुरबाड येथील राहणारा होता. तो नंतर तपासामध्ये त्याची पत्नी व इतर त्याचे जे घरमालक यांच्याशी तपास केला असता असं कळालं की मिंडा कंपनी आहे मुरबाडमध्येच, तिथं तो कामाला होता. परंतु ज्या भागामध्ये ती डेड बॉडी मिळाली होती त्या ठिकाणी कसलाही CCTV फुटेज नव्हते. त्यामुळे कुठेही त्याच्याबरोबर कोण गेला काय गेला ह्याच्या काही थांगपत्ता लागत नव्हता. तब्बल 20 दिवसानंतर, म्हणजे याचा म्हणजे श्रेय मी आमचे कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे आणि मुरबाडचे SDPO, कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे इन्चार्ज, LCBचे इन्चार्ज, LCBचे PSI कदम, डिंगले त्यांचे कॉन्स्टेबल, इतर पूर्ण स्टाफ, जवळपास एक 25 लोकांचा स्टाफ अहोरात्र ह्याला एक चॅलेंज म्हणून झटत होता. आणि त्यामध्ये मग नंतर फायनली ब्रेकडाऊन किंवा ब्रेकथ्रू आम्हाला असं मिळालं की त्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आम्ही 2 आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेतलं आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलं. ते दोन्ही आरोपी आहेत सौरभ विश्वनाथ गोल्हे 24 वर्ष वय रायता कल्याणचे आणि ज्ञानेश्वर कंठे 28 वर्ष किनवली माजलगाव तालुका मुरबाड इथले. हे तिघेही मिंडा कंपनीमध्येच कामाला होते आणि त्याच्या ओळखीचे होते. पण बेसिकली ह्याचं थोडंसं समलैंगिक हे होते, तो त्यांना छेडत होता. हा सिनियर होता तिथे आणि हे तिथं टेम्पररी वर्कर म्हणून काम करत होते. त्याच्यामुळे त्या एका दृष्टीने ते सुपिरियर होता, सिनियर होता. त्यांना ते सारखं चीड होती त्याच्याबद्दल आणि म्हणून मग त्यांनी त्याचा उठसूट त्याला छेडणे किंवा हे करणे अशा प्रकारचं त्याचं हे होतं. त्या चिडेच्या ह्याच्यामध्येच त्यांनी ह्या दोघांनी ठरवलं की ह्याचा काटा काढावा. यामध्ये आरोपीने जे वापरलेलं वेपन आहे ते हस्तगत झालं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या अंगावर जी सोन्याची चेन होती ती चेनसुद्धा आम्ही रिकवर केलेली आहे आरोपितांकडून आणि त्यामुळे हा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे.